शहरातील अमरनाथ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं रक्त चाचणीद्वारा विविध रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सदरच्या शिबिराचं आयोजन संस्थेच्या अध्यक्षा ज्योतिताई राजेंद्र चौधरी यांनी केलं। रक्त चाचणी, आरोग्य शिबिरात घरकाम तसेच धुणी भांडी काम करणाऱ्या कष्टाळू महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार मेडिसिनचं देखील वाटप करण्यात आलं। शिबिरासाठी बांधकाम विभाग मेडिकल टीमचे भाऊसाहेब टिळे, शुभम भदाने, तुषार पाटील, परेश पटेल, जय बोरसे, मयूर कचवे आणि चंद्रकांत पवार आदींनी रुग्णांच्या रक्तांची तपासणी केली। नमस्ते, मी ज्योती राजेंद्र चौधरी। मी शिवसेना कार्यकर्ता, लोकसंग्रामचं पहिले काम केलेलं आहे मी आणि आता मी अमरनाथ बहुउद्देशीय संस्थेतर्फे मी आरोग्य शिबिर मी राबवते। इथे बांधकाम विभागाचे मी फॉर्म भरलेले होते। त्या महिलांना मी गोळ्या औषधी वाटप करण्याचं काम व ब्लड टेस्ट करण्याचं काम माझ्याकडे चालू आहे। आपण भाऊसाहेब टिळे या डॉक्टरांमार्फत आपल्याकडे कॅम्प राबवलेला आहे। मोलमजुरी करणारे माझे माता भगिनींना व माझे बंधू भगिनींना मी आज माझ्याकडनं ती सेवा माझ्याकडनं उपलब्ध करून देत आहे। कारण की बऱ्याचशा महिलांना आपल्या कुठल्या हे कार्डाचा काय लाभ असतो तो घेता येत नाही। त्यासाठी मी ते लाभाचा सगळा उल्लेख करून त्यांना सांगते आणि त्यांना ते लाभ मिळवून देते। आणि भविष्यात मला स्वतःसाठी महिलांसाठी खूप काम करण्याची माझी इच्छा आहे। तर महिलांना समजून घेण्यासाठी मला काम करायचं आहे आणि भगवंताच्या कृपेने मला यश मिळालं की मी नगरसेवकलाही मी फॉर्म भरणार आहे। मी शिवसेनाकडनं मी काम करत आहे आता। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ज्योतिताई चौधरी, शोभा पाटील, मनीषा चौधरी, प्रतिभा चौधरी, सुरेखा चौधरी, पुष्पा पाटील, उषा चौधरी, राजश्री पाटील, सुरेखा चौधरी, आशा पाटील, शीतल पाटील, लता चौधरी, कल्पना पाटील, भारती पाटील, सोनी मराठी आदींनी महत्त्वपूर्ण योगदान शिबिरासाठी दिलं। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।